मला निरोप आहे की मुंडे साहेब येणार आहेत म्हणून, परंतु त्यांना यायला वेळ असल्या कारणानं मी इथं दोन शब्द बोलण्यासाठी इथं उभा आहे। आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर इथं उपस्थित असणारे मातंग समाजाचे राज्याचे एक प्रमुख नेते, आमचे सहकारी मित्र प्राध्यापक मिलिंद, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथीगण, पत्रकार बंधूंनो, बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले इथं या कार्यक्रमाला दीपक थोरात यांच्या विनंतीला मान देऊन आपण बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवक मित्र, माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, थोड्याच वेळात मला निरोप आहे की मुंडे साहेब येणार आहेत म्हणून, परंतु त्यांना यायला वेळ असल्या कारणानं मी इथं दोन शब्द बोलण्यासाठी इथं उभा आहे। दैनिक महाराष्ट्र आरंभचे पत्रकार दीपक थोरात यांनी सालाबादाप्रमाणे म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती उत्सवाचं आयोजन करतायत आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं समाज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपली उपस्थिती आजपर्यंत लावत आलेल्या आहेत। सातत्यानं मलाही निमंत्रण होतं, गेल्या वर्षी सुद्धा होतं, परंतु काही अडचणीमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही आणि यावर्षी दीपकनं निमंत्रण दिल्या दिवशी मी मान्य केलं की कोणत्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला आपण आता हजर राहायचंय म्हणून। खेड्यापाड्यातनं ग्रामीण भागातनं अनेक ठिकाणी ही गोष्ट काही चुकीची नाही। दीपक बोलत असताना बोलले की अगदी रात्री 12-1 वाजता हा समाज हाक मारतो, वेगवेगळ्या अडचणीच्या निमित्तानं बोलतो, दिवसाच्या 24 घंट्यात कधी काही अडचण असली तर दीपक समाजाच्या साठी तिथं कायम हजर असणारा एक जिल्ह्याच्या ठिकाणी माणूस म्हणलं तर ते दीपक थोरात आहे। अनेक अडचणी आहेत, या अडचणीतनं मार्ग काढायचा तर त्याला एक नाव या दरम्यानच्या काळात आपल्या समोर दीपक थोरातांचं पाहायला मिळतं। मला आनंद आणि समाधान आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं, जयंती उत्सवाच्या निमित्तानं, इथं या निमित्तानं वर्षभरातल्या कार्यक्रमांचा आढावा घेत असताना, वर्षभरातला लेखाजोखा होत असताना या अडचणीतनं मार्गोत्क्रम करण्याचं काम दीपक थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी हे प्रामाणिकपणे करत आलेले आहेत। खऱ्या अर्थानं या जयंती उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ते कौतुकास पात्र आहेत असं म्हणलं तरी तो अतिशयोक्तीचा भाग ठरणार नाही। आज या निमित्तानं सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि होत असलेल्या या कार्यक्रमांना अगदी प्रामाणिकपणे एक शिवछत्र परिवाराचा सदस्य या नात्यानं तुम्हा सगळ्यांना, दीपक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अगदी मनापासून तुम्हाला शब्द देतो की भविष्यात दीपक थोराताबरोबर सर्व ताकदीनं त्यांच्या बरोबर राहण्याचा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द देतो। परत एकदा केलेला आदर आतिथ्य सत्कार कार्यक्रमाच्या संयोजकाचे सगळ्यांचे आभार मानून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।